राज्यात पावसाने मोठ्या प्रमाणात कहर माजवला। याच्यामध्ये हजारो हेक्टर जमीन जी आहे ती वाया गेली। इथले जे शेतकरी आहेत त्यांचं पीक जे आहे तेही नाश झालेलं आहे। मात्र अशा परिस्थितीत आज रोहित पवार जे आहे ते या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या या देवमध्ये लीन होऊन इथे एक दिवसाचं उपोषण करणार आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी काही वर्षापूर्वी जे जमीन आहे किंवा पीक जे आहे त्याला विमा जो आहे तो सर्व जो माफ केला होता। मात्र इथलं निगरगट्ट सरकार जे आहे ते अजूनही इथल्या शेतकऱ्यांना कुठेही जे आहे ते भाव जे आहे ते द्यायला तयार नाही आणि कुठेही त्यांना अनुदान वगैरे द्यायचं नाही। काय सांगणार? एक तर आज तुकोबरायांच्या चरणी आम्ही नतमस्तक होऊन तुकोबरायांनी जो विचार आपल्या सर्वांना दिला होता तो म्हणजे समतेचा एकताचा, आणि फक्त यांनीच दिला होता असं नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सर्व संतांनी आपला होता की एकता बंधुभाव या विचाराने आपल्याला काम इथे आम्ही साकडे घातलेले आहेत की हे जे काय राजकारण गलिच्छ होत चाललेलं आहे, जाती धर्मामध्ये वाद निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याची जी काय प्रथा नवीन आता या राज्यकर्त्यांनी सुरू केली ती संपावी आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन लोकांना हाताला काम पोटाला अन्न कसं मिळेल आणि समावेशक धोरणासाठी आम्ही इथं बसणार आहोत। आणि प्रमुख मागणी आमची जी आहे, तुकोबरायांनी या जगातली सगळ्यात पहिली कर्जमाफी शेतकऱ्याची कर्जमाफी तिथं केली आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जे तुकोबरायांचे हे शिष्य होते, तुकोबरायांच्या विचाराने ते चालायचे, त्यांनी एक प्रशासकीय व्यक्ती म्हणून नाही तर एक राजा म्हणून जगातली सगळ्यात पहिली राजा म्हणून तिथं कर्जमाफी आणि आपण सर्वजण या सर्व महामानवांचे संतांचे विचाराचे वारसदार आहोत। पवार साहेबांनी सुद्धा जगातली सगळ्यात मोठी शेतकऱ्याची कर्जमाफी आणली आणि आज आपण शेतकऱ्याकडे गेलात, मजुराकडे गेलात तर खूप या समाजाकडे आहे आणि मग त्यांची अडचण आज जर सोडवायची असेल तर सरकारली कर्जमाफी आजच्या आज करणं फार महत्त्वाचं आहे आणि ही मागणी घेऊन आम्ही सर्वजण आज लाक्षणिक उपोषण करणार आहोत। आणि याच्याच बरोबर जी मदत आत्ता नुकसान याच्यासाठी सरकारकडनं जी झालेली ती तुटपुंजी मदत आहे, त्याच्यात 50,000 रुपये प्रति हेक्टर मदत दिली जा, मजुराला मदत दिली जावी, कर्जमाफी व्हावी, आमच्या सगळ्या मागण्या आहेत। दादा असं नाही वाटत का ज्यावेळेस इथं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होते स्पॉटवरच मंत्री लोक येतात, तिथे कलेक्टर येतात, सगळेच जण येतात, तिथेच पंचनामा करून तिथेच का दिला जात नाही? त्याला एक प्रथा असते नाही तर प्रोसेस असते, ती प्रोसेस ती आपल्याला पार करावीच लागते, पण ती प्रोसेस स्पीडली आपल्याला नक्कीच तिथे करता येते। पण जेव्हा केव्हा काय होतं की पंचनाम्यामध्ये बऱ्यापैकी वेळ घालवला जातो, जो काय शेतकऱ्याचा रोष आहे तो तिथं थोडासा कमी होईल असं सरकारला तिथं वाटत असतं आणि मग नंतर जेव्हा शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसा येतो सांगितलं जातं 8,500 रुपये हेक्टरी आम्ही मदत करू, मग 2 हेक्टर नुकसान झालं असेल तर 1.5 हेक्टर दाखवायचं, 1 हेक्टर दाखवायचं, अर्धाच हेक्टर दाखवायचं आणि त्यात कुठंतरी आपण हेक्टरी मदत जास्त दिली पण प्रति शेतकरी मदत ती कमी मिळाली। आता आपण जर बघितलं काल परवा ज्या याद्या जाहीर झाल्या त्याच्यामध्ये 2 हेक्टर पर्यंतची मदत तरी जाहीर झालेली आहे। कधी 56 लाख शेतकऱ्यांना मदत ही 4,500 कोटी रुपयाची तिथं आलेली आहे। याच्यात जर आपण खोलात गेलो तर ती मदत किती आली प्रति शेतकरी 8,200 रुपये हेक्टर। पण काय 1 हेक्टर नुकसान झालंय असं नाही ना, 2 हेक्टर झालंय, कोणाचं 1.5 झालंय, पण ॲव्हरेज जर बघितलं ते कमी झालंय। मग कुठेतरी लोकांना फसवण्याचं काम या सरकारने केलंय। मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री बोलताना अभिमानाने सांगत आहोत आम्ही 32,000 कोटी रुपयाची मदत केली, तसं काही नाही, 12,000 कोटी रुपयाच्या पुढे यांची मदत तिथं जाणार नाही। आणि यांनी काय केलंय की विमा कंपनीची मदत सुद्धा आमचीच मदत असं सरकार सांगते। अहो पण विमा कंपनीचा प्रीमियम सरकारने नाही भरला, तो शेतकऱ्याला भरलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्याला भरलेला प्रीमियमला जे काही मदत मिळेल जास्त मिळणार नाही, कारण ह्यांनी 4 ट्रिगर काढलेत सरकारने आणि मग त्याच्यात ती मदत मिळेल ती शेतकऱ्याची मदत, त्यात रोजगार हमी मधून आम्ही मदत द्या, रोजगार हमी जे 3,000 कोटी अजून प्रलंबित आहे काय मदत तुम्ही देणार आहात? त्यामुळे कुठं ना कुठंतरी या सरकारला असं वाटतं की शब्दात एक चाणक्य नीती वापरून आपण लोकांना फसवायचं, कसे तरी दिवस काढायचे, नंतरचं नंतर बघू। आता जे आहे लाडकी बहीण यांनाही ते मदत करणार आहे, आता निवडणुका चालू आहे, काय गाजर दाखवते का ते महिलांना? बघा एक तुम्ही समजून घ्या की जेव्हा लाडकी बहीण योजना आणली त्यानंतर ह्यांचं सरकार आलं, पहिल्या अधिवेशनामध्ये मी सरकारला विचारलं होतं आणि सांगितलं सुद्धा होतं की तुम्ही येत्या काळामध्ये काही महिन्यांमध्येच तुम्ही 26 लाख महिलांचं नाव कदाचित कमी करू शकता असं आम्हाला वाटतं। त्यांनी किती कमी केलं त्यावेळेस सांगतो नाही 2-3 लाख लोकांचं कमी होईल, 28 लाख महिलांचं नाव कमी केलं होतं। आता आम्ही जो अभ्यास केलाय आमचा अंदाज आहे की 70 लाख होईल। बघा आता पुढच्या काळामध्ये काय स्वराज्य संस्थेचं इलेक्शन जाऊ द्या, मग आपण बघू।
हे सरकार पूर्णपणे ही योजना बंद करेल असं आम्हा सगळ्यांना वाटतं. काय तुकोबांच्या चरणी काय तुम्ही मागणी केली? आज उपोषण आम्ही करत आहोत. हबोबा दत्ता आमचे वारकरी आघाडीचे प्रमुख आहेत आमच्या पक्षाचे, ते व सर्व आमचे पदाधिकारी मिळून आणि काही युवा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करणारे सगळे मान्यवर आम्ही बसून आता इथं लाक्षणिक उपोषण करणार आहोत. याच आहोत की एक आमच्या शेतकऱ्याला लवकरात लवकर झाली म्हणजे कर्जमाफी झाली पाहिजे, त्याच्याच बरोबर 50,000 रुपये हेक्टरी झालीच पाहिजे. शेतात काम नसल्यामुळे चालवायचा असा प्रश्न, दिवाळी कशी करायची असा प्रश्न आहे, त्यांना सुद्धा सरकारकडनं 25,000 रुपये पर कुटुंब मदत झाली पाहिजे. हे जे काय गलिच्छ राजकारण सुरू झाले जाती लोकांच्या हिताचे, ज्याच्यात त्यांना हाताला काम मिळणार आहे, पुढे हे घडणार आहे, हे विषय बाजूला राहून लोकांना जाती धर्मामध्ये आता अडकून ठेवलेलं आहे, वाद निर्माण झालेला आहे. हे जे काय गोष्टी संतांच्या विचाराच्या विरोधात आहेत. संतांचा विचार होता एकता, समता, बंधुभाव, आणि याच्या विरोधात हे सरकार काम करते. परत एकदा संतांच्या विचाराचं नाही तर राजकारण या राज्यामध्ये आलं पाहिजे असे साकडे आम्ही सर्वांनी घातलेले आहेत. आता हे होते रोहित पवार यांनी सांगितलं की सर्व धर्म समभाव असायला, जे सूडबुद्धीचं राजकारण जे राज्य सरकार करते असं त्यांचं म्हणणं आहे. दिलीप कांबळे, साम टीव्ही, देहू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.